राष्ट्रवादी सत्तेत असून देखील वित्त खातं पक्षाकडे नसण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे वित्त खातं न दिल्याने राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत। 1999 पासून राष्ट्रवादी आणि वित्त विभागाचं नातं अतूट राहिलंय। जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी वित्त मंत्रीपद भूषवलंय। मात्र सध्याच्या सत्ता काळामध्ये हा अपवाद ठरतोय। अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या 20 दिवसांवर असल्याने तुर्तास वित्त खातं हे मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यावर सहमती झाली आहे। अधिवेशनानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। तर 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली। 27 वर्षात 22 वर्ष अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे होतं। तर जयंत पाटील यांनी सलग 10 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। 2008 ते 2010 दरम्यान दिलीप वळसे पाटील हे अर्थमंत्री होते। 2010 ते 2014 या कालावधीमध्ये सुनील तटकरेंना अर्थमंत्रीपदाची संधी मिळाली। सत्ता गेल्यामुळे 2014 ते 2019 पर्यंत अर्थ खातं भाजपकडे गेलं। मात्र पुन्हा 2019 ते 2022 मध्ये मविया सरकारमध्ये अजित पवार हेच अर्थमंत्री होते। त्यानंतर 2023 ते 2025 महायुती सरकारमध्ये अजित पवारांनी पुन्हा अर्थमंत्रीपद भूषवलं। अर्थसंकल्प म्हणजे नुसतं एक भाषण वाचायचं नसतं, त्याकरता सिरीज ऑफ बैठका घ्याव्या लागतात। प्रत्येक विभागासोबत बैठक घ्यावी लागते। प्रत्येकाचा त्या ठिकाणी नियत वेळ ठरवावा लागतो। ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही। अजून त्या दुःखातनंही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने त्या काम करायला लागतील अशी अपेक्षा करणं अयोग्य आहे। आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं